गावचा आहे गणपती आपण त्याचं करायला आले तर आता घरी गणपती येणार आहे। तर काका जसे म्हणाले की त्यांना जे 125 वर्ष झालेत म्हणजे त्यांच्या आजोबांपासून हा कारखाना चालू आहे आणि प्रत्येक वर्षी जवळपास 150 मूर्ती इथे घडवतात कारखान्यामध्ये। आणि म्हणजे हा कारखाना मला वाटतं जेव्हा चालू झाला तेव्हापासून आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ह्याच कारखान्यामधून दरवर्षी घेतली जाते। गिरगावमध्ये वाडीत पोचलो आम्ही आणि इकडे दहीहंडीची प्रॅक्टिससाठी दहीहंडी बांधले। ही छोट्या मुलांसाठी आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आज आम्ही आलो आहे गिरगावमध्ये आपला गणपती बाप्पा बुक करायला। तर जाऊया आपण गिरगावमध्ये। तर मी फर्स्ट टाईम आलो आहे लग्नानंतर, म्हणजे पहिल्यांदाच। आणि स्नेहल थोडी माहिती सांगेल। दरवर्षी स्नेहल येते बरोबर नागपंचमी दिवशी आपला बाप्पा बुक केला जातं, तर त्या दिवशी स्नेहल दरवर्षी येते। तर बघूया आजचा अनुभव काय असेल। माझा पहिल्यांदा आलो मी आणि सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर स्नेहल काय सांगशील थोडासा अनुभव तुझा? अनुभव असं नाही, पण घरी दरवर्षी नागपंचमीलाच घरचा जो बाप्पा आहे त्याची म्हणजे तो जो ठरवायला आम्ही जातो ते दरवर्षी नागपंचमीलाच जातो। तर घरी नागपंचमीची पूजा केली जाते, ते आपल्याला नाही घेता आलं कारण का आम्ही डायरेक्टली ऑफिसमधनं आलो दोघे। आणि आता ऑफिसमधनं येऊन डायरेक्ट आम्हाला पप्पा आणि भेटलेत आणि आम्ही डायरेक्ट चाललो आहे आपला बाप्पा बुक करायला। तर चला आपण बघूया कसं होतं आहे सगळं पुढचं। त्याच्या आधी आपण इथे जो गिरगावचा राजा आहे त्याचं पण जी म्हणजे ते तिथेच जागेवरच तो बाप्पा बनवतात आणि ती पण पूर्ण जी आहे ती शाडूच्या मातीचीच मूर्ती असते, एकदम एन्व्हायरमेंटसाठी आपलं जे चांगलं असतं तसं। तर तो पण बाप्पा बनतो आहे, आपण त्याची पण एक झलक बघूया। तर जाऊया आपण। आणि आपल्यासोबत पप्पा आहेत इकडे। आणि गावचा आहे गणपती आपण त्याचं करायला आले तर आता घरी गणपती येणार आहे त्याच्यासाठी बुक करायला आले गणपती। हा बघू शकता गणपती बाप्पा गिरगावचा राजा। जाऊया आपण आपला गणपती बाप्पा बुक करायला। आम्ही आता पोहोचलो आपल्या गणपती बाप्पाचा कारखाना आहे, श्री गणपतीचा कारखाना गिरगावचा। तरी बघा आणि जुई पण आले। हा बघू शकता कारखाना। स्नेहल, कधीपासून गणपती आपण इथून बनवतोय? घरी ॲक्च्युली बाप्पा म्हणजे 100 वर्ष जास्त झाले असतील, म्हणजे पंजोबा खापर पंजोबा त्यांच्यापासून गणपती घरी येतो आणि आम्ही इकडे म्हणजे तेव्हापासून गणपती बाप्पा इथूनच नेतो। तर आपली जी घरातली मूर्ती असते ती चेंज नाही होत, ती तशीच असते। तरी पण तो एक मान असतो नागपंचमीला येऊन तो आपला जो बाप्पा आहे त्याला बुक करणं, म्हणून आम्ही दरवर्षी नागपंचमीला येतो बाप्पा बुक करायला। आणि ही आपली जी मूर्ती असते ती देती घेती मूर्ती असते, तुम्ही बघू शकता। एका हाताने बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि दुसऱ्या हाताने आपल्याकडचं जे काही प्रसाद आहे किंवा आपण जे काही म्हणतो, जे काही आपण बाप्पाला अर्पण करू शकतो ते आपल्याकडनं घेत असतो। तर आपली ही जी घरची मूर्ती ती दरवर्षी तीच सेम फिक्स असते, ह्याच्यात काही बदल नसतो। तर ही अशी आपली देतीगोती बाप्पाची मूर्ती आहे आणि माझ्यासाठी तर म्हणजे हे कनेक्शनच खूप वेगळं आहे, घरचा बाप्पा बुक करणं। तर असं असतं। तर ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची। स्नेहल जशी म्हणाली दरवर्षी मूर्ती सेम असते। हे बघू शकता गणपतीच्या मूर्त्या। हे ह्या तिघांमधलेच आहेत का? आणि याच्या मागचे तर मंडळी आपला हा गणपती बाप्पा बुक झालाय।
श्री मुलगा आला ना हेमंत त्याच्यात बिल दिलं. कितीवर मुलगा आला होता बघा. पैसे किती दिले तुम्ही? लक्षात नाही. कोणाकडे? तर मंडळी हा जो कारखाना आहे गिरगावमधला शेवळकर काकांचा, तर ते थोडी माहिती सांगणार. त्यांनी कारखाना कधी चालू केला, किती वर्ष झाले. तर काका थोडक्यात माहिती सांगा आपल्या कारखान्याबद्दल. कधीपासून तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घडवताय? आम्हाला दुकानाला झाले 125 वर्ष, 150 वर्ष व्हायला लागले. अच्छा, म्हणजे तुमच्या वडिलांना आजोबांपासून हो आजोबा. अच्छा, आता अजून म्हणजे किती गणपती मूर्ती बनवता तुम्ही एका वर्षी? दररोज 150 गणपती बनवतो. 150 गणपती. तर काका जसे म्हणाले की त्यांना जे 125 वर्ष झालेत, म्हणजे त्यांच्या आजोबांपासून हा कारखाना चालू आहे आणि प्रत्येक वर्षी जवळपास 150 मूर्ती इथे घडवतात कारखान्यामध्ये. आणि म्हणजे हा कारखाना मला वाटतं जेव्हा चालू झाला तेव्हापासून आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ह्याच कारखान्यामधून दरवर्षी घेतली जाते. तर थँक्यू काका. ह्याला मी बरेच वर्ष झाली आमच्याकडे. हो खूप, म्हणजे आम्ही इथूनच घेतो. हो चालेल. या, अच्छा, या. चला काका, हा, थँक्यू. या, या. तर खूप बरं वाटलं, कारण की लहानपणी पण आम्ही जेव्हा जायचो गावी असताना गणपती आपला बुक करायला, तर गावची ॲक्च्युली प्रथा कशी आहे की आम्ही पाट घेऊन जायचो. मग तो पाट घेऊन त्या पाटावरती मूर्ती मातीची घडवली जायची. पण आता खूप ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्त्या बनवतात, पण हा प्रॉपर आपला मातीचा म्हणजे शाडूच्या मातीचा आपला गणपती बाप्पा आहे. हो, हो. तर म्हणजे ती खूप जुनी परंपरा ह्या काकांनी अजूनपर्यंत चालू ठेवले. आणि ॲक्च्युली तसंच गणपती बाप्पा म्हणजे शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा असायला हवा. हो. तर थँक्यू काका थोडी माहिती या, या. दिल्याबद्दल. तर आपला गणपती बाप्पा बुक करून आपण आता घरी जायला निघालो आहे आणि खूप भारी वाटलं. म्हणजे आता गणपती बाप्पाची सगळी सुरुवात चालू आहे. खूप ठिकाणी गणपती बाप्पा डायरेक्ट मंडपामध्येच त्याची स्थापना केली जाते, म्हणजे सगळं काय गणपतीची मूर्ती घडवली जाते. तर बघूया आपण आपल्याला कुठला, आता जसं की गिरगावचा राजा आपण बघितलं, तर अजून कोणतं मूर्ती बघायला मिळते तर नक्की आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता गिरगावमध्ये वाडीत पोचलो आम्ही आणि इकडे दहीहंडीची प्रॅक्टिससाठी दहीहंडी बांधले. ही छोट्या मुलांसाठी आहे आणि इकडे मोठ्या लोकांसाठी. कदाचित दिसत नसेल कारण की लाईट नाही आहे. आता घरी आलो आम्ही आणि डायरेक्ट बसलो जेवायला. जेवायला काय काय स्नेहल? जेवायला भोपळ्याची भाजी, डाळ, भात, मोदक आहे, शिरा आहे आणि हे जुईनी गार्लिक ब्रेड बनवलं आहे आणि हे टकलीनी माझ्यासाठी दिलं डोसा आणि चटणी. आणि मला पण थोडासा. तुला नाही, मला नाही. तर या सगळ्यांनी जेवायला वेगळे बसलं जेवायला. जी लास्ट व्हिडिओमध्ये यायला ती कुठे गेली टकली? टकली गेली. तर सुरुवातीला मी मोदक ट्राय करतोय. खूप दिवसांनी मोदक खातोय आज. बट थांब, हा पहिला टकलीला खा. अक्का नको, थांब थांब, अक्का नको बोलते. एक मिनिट. थोडंसं भरव दिलं आणि घे परत. पुरा खावा इतना. मी घेणार. काढू नको खाली. मस्त की तू घातलेले मोदक म्हणे मोदकमध्ये. आता मोदक खाऊया आपण. छान झालं. खूप दिवसांनी मोदक खाल्ले. येस नाही तू पण बस. माझे डोसा नको. डोसा खातो पहिला आणि हे गार्लिक ब्रेड. खूप वेगळं काय काय खायला आहे. मग कन्फ्यूज झालो काय काय खावा आधी. तर मंडळी जेवून आता आम्ही घरी जाण्याची तयारी करतो, म्हणजे आयुर्वेदला. आणि तुम्ही बघत असाल ही गिरगाव आंबेवाडी आहे आणि इकडे आपल्या दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे. जसं तुम्हाला म्हणालो की मगाशी हा लहान मुलांची हंडी आहे आणि समोर बघत असेल ती मोठ्यांसाठी बनवले. तर आता त्यांची प्रॅक्टिस चालू होईल, कारण की सगळे ऑफिसवाले असतात. संध्याकाळी आल्यानंतर थोडा आराम करून जेवून वगैरे मग सगळे असे एकत्र जमतात. ही मजा एक वेगळी असते. ॲक्च्युली मी माझं बालपण वगैरे पूर्ण गावी गेलं आहे, त्यामुळे गावची हंडी मला माहिती आहे. मुंबईची दहीहंडी मी पहिल्यांदा बघतो, ती पण अशी वाडीतली. पण ह्याच्यामध्ये पण फील असं वाटतं की आपली सगळी गावची मुलं एकाच ठिकाणी जमल्यानंतर खूप धमाल येते. तर तसंच काय असं सीन तुम्हाला समोर बघत असाल तुम्ही.
तर निघतोय आता. बघा जर राहिलो असतं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला असता, पण आता आम्ही निघतोय. परत कधी आलो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बनवून मी इकडचा. तुम्ही बघू शकता मंडळी, सुरुवात झाली आहे त्यांची थर लावायला आणि अजून सगळी मुलं नाही आलेत. 5 थराची अंडी असते इथे वाडीत आणि छोट्या मुलांची 2 थराची असेल ना. आरामात स्वीट, आरामात पाणी टाक. चल चल गणपती बाप्पा आराम से. हाँ 1 3 4 5 6 7 8 9 10. ओके आराम से. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेत आता 1:45. तर आम्ही गिरगावमधून आलो आणि जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. जर तुम्ही बघितलं असेल की दहीहंडीची मजा म्हणजे गिरगावमध्ये, असं मला वाटतं तिकडे गेल्यानंतर नेहमी असं वाटतं की आपण गावामध्ये आलो, कारण की सगळी लोकं तिकडची एकत्र राहतात जसं आपण गावामध्ये राहतो. कारण की एकदा मी जॉबला लागल्यापासून गावाला खूप कमी जातो. म्हणजे दहीहंडी सण मी खूप कमी वेळा गेलो आहे जेव्हापासून मुंबईला राहायला आलो आहे, कारण की लगेच आपल्याला गणपती सुट्टी हवी असते, त्याच्यामुळे दहीहंडीला जाता नाही येत. पण मी आज खूप असं जवळनं अनुभव घेतला आपल्या म्हणजे वाडीमध्ये कशाप्रकारे सण साजरे केले जातात. तर मी आज पहिल्यांदा बघितला. म्हणजे ती एक मजा वेगळी होती की सगळे मुलं जे आता ऑफिसला जातात त्याच्यानंतर मग घरी येऊन जेवण वगैरे करून आरामात बसले असतात, त्याच्यानंतर त्यांना खूप ताकद येते. म्हणजे ती एक बोलतात ना फिलिंग वेगळी असते की एखादा सण असल्यानंतर सगळ्या गोष्टी ते मिळून मिसळून एकत्र करतात आणि सगळे छोट्यापासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांची मजा बघवतो मी. आणि मला पण असं वाटलं की मी पण जावं तिकडे, पण ठीक आहे आम्हाला उद्या ॲक्च्युली गावी जायचं आहे. म्हणजे आताच 1:45 वाजले, म्हणजे ॲक्च्युली हा दुसरा दिवस चालू झाला आहे. मी आता गावी माझ्या चिपळूणला. तर आम्ही सगळे आल्यानंतर बॅग पॅक वगैरे केले, त्याच्यामुळे थोडा लेट झाला मला. तर ठीक आहे, आता बघूया आम्ही. कदाचित मला जर सुट्टी असेल तर आपल्या चॅनलवरती गिरगाव आंबेवाडी म्हणजे गिरगावमधले आपण गोविंदा पथक बघायला मिळतील. तर होप सो अगर सुट्टी असेल तर नक्की आपण व्हिडिओ तिकडचा करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्याच्यानंतरचा येणारा व्हिडिओ माझा गावचा म्हणजे ट्रॅव्हलिंगचा असेल, तर नक्की व्हिडिओ बघा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.